हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवतोय आपण हिवाळा स्पेशलमध्ये मेथीचे लाडू. आणि ही रेसिपी जी आहे गावाकडची आहे आणि गावाकडे असेच मेथीचे लाडू बांधले जातात. तर चला मग पटकन रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतली होती मी 2 किलो गहू घेतले होते, 1 किलो उडदाचा सोला घेतला होता आणि 1 पाव मेथी घेतली होती. नंतर इकडे ठेवायची कढई तापायला, त्यात घालायचे गहू आणि गहू व्यवस्थित भाजून काढायचे आहे. मीडियम गॅस करायचा आणि गहू भाजण्यासाठी मला 25 ते 30 मिनटं लागले होते. आणि इथं आता गव्हाचा कलर चेंज व्हायला लागला होता. नंतर अगोदर मी पहिले 1 किलो गहू भाजून घेतले, ते नंतर काढून घेतले प्लेटमध्ये आणि परत आपले 1 किलो गहू भाजून घेतले. मेथी लाडू खाल्ल्याचे फायदे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर चला मी थोडक्यात सांगते. मेथीचा लाडू खाण्याचे अनेक फायदे आहे, जसे की सांधेदुखी कमी करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पचनक्रिया सुधारणे आणि शरीराला उष्णता देते. थंडीच्या दिवसात हे लाडू खूप फायदेशीर ठरतात आणि हो, हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. तर ह्यासाठी मेथीचा लाडू हिवाळ्यामध्ये नक्कीच खावा. नंतर इथं मी उडदाचा सोला भाजून घेतला. छान असा खरपूस हा सोला इथं मी भाजून घेतला. आणि नंतर इथं आपला सोला पण भाजून झाला होता. सोला भाजण्यासाठी मला 10 मिनटं लागले होते. आणि नंतर मेथी भाजून घेतली. मेथी पण 6 ते 7 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायची. आणि चला आता इथं मेथी पण तयार झाली होती. आणि हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये टाकून घेतलं आणि मी चक्कीतून दळून आणलं होतं. नंतर चक्कीतून दळून आणल्यानंतर इथं मी गाळून घेतलं आणि हे सगळं 3 किलो भरलं होतं. थोडं चाळण पण निघलं होतं. आणि नंतर 3 किलोच्या पिठासाठी 2 किलो खारीक खोबरं अगोदरच मी बारीक करून ठेवलं होतं मिक्सरमधून. आणि अर्धा किलो काजू आणि बदाम आणि 2.5 किलो गूळ घेतला होता मी इथं. नंतर ठेवायचं इकडं पातेलं तापायला, त्यात घालायचं 1 लिटर तेल घालायचं. आणि तेल गरम होईपर्यंत इकडं आपण पिठामध्ये खारीक खोबरं मिक्स करून घेऊया. नंतर खारीक खोबरं घातलं मी. नंतर काजू आणि बदाम मिक्सरला बारीक करून घेतले. आणि बारीक झाल्यानंतर ते पण त्यात मिक्स केले. आणि व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं हे सर्व साहित्य. नंतर हे एकजीव पूर्ण साहित्यात आपण मिक्स केलं होतं. नंतर इकडं तेल पण आपलं गरम झालं होतं. नंतर घालायचा गूळ आणि गॅस इथं स्लो ठेवायचा. आणि तेलामध्ये आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. आणि आता आपलं हे गूळ पूर्णपणे विरघळला होता. नंतर घालून घ्यायचा पिठामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता हा गूळ पिठामध्ये. आणि पूर्णपणे इथं मी मिक्स करून घेतलं होतं. आणि मिक्स झाल्यानंतर इथं लाडू वळून घ्यायचे. आणि ही कृती एकदम फास्ट करायची, लाडू बांधायची.
नंतर इथं आपण असं लाडू तयार करून घेतले होते आणि पूर्ण लाडू आता माझे इथं तयार झाले होते. नंतर हे लाडू व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आणि नंतर एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आणि हे लाडू 2 ते 3 महिने आरामशीर टिकतात. आणि तुम्हाला हे मेथीचे लाडू कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक यू.